मेघालयनगर परिसरामध्ये जिथे एअर इंडियाचा अपघात झाला त्या अपघाताच्या परिसरामध्ये एक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची खानावळ आहे आणि कॅन्टीनमध्ये विद्यार्थी दुपारच्या वेळेला जेवण करायला बसलेले होते। त्यांच्या टेबलवरती जेवणाची ताटं होती आणि त्याच वेळेला एअर इंडियाचं विमान या परिसरामध्ये कोसळलं आणि त्यानंतर या इमारतीने एक मोठा हादरा बसला। त्याचबरोबर या इमारतीची दारं, खिडक्या, त्याचबरोबर स्लॅबचा भाग हा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झाला आणि त्यानंतर त्यांच्या ताटांमध्ये हा डेब्रिजचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला। विद्यार्थ्यांच्या अंगावरती हे डेब्रिज आला आणि तशीच्या तशी ताटं आजही आत्ताही त्या मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळतात। या कॅन्टीनमध्ये जिथं मी उभा आहे त्या कॅन्टीनच्या प्रत्येक टेबलवरती ही सगळी विद्यार्थ्यांची जेवणाची ताटं जी आहेत ते पाहायला मिळतात आणि ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहेत। डेब्रिजचं सगळं या सगळ्या परिसरामध्ये नुकसान जे आहे ते झालेले ते पाहायला मिळतं आहे आणि प्रत्येक टेबलवरती असणारं ताट जेवणाच्या वेळेला झालेल्या अपघाताची दाहकता स्पष्टपणे दाखवून देतं आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतो की या सगळ्या कॅन्टीनचा जो काही पोर्शन आहे त्या कॅन्टीनच्या भागामध्ये अशाच पद्धतीची ताटं ही प्रत्येक टेबलवरती पाहायला मिळतात आणि विद्यार्थी जेवत असताना दुपारच्या सुमारास एअर इंडियाचं विमान या ठिकाणी कोसळलं आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना इथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता। कॅमेरामन योगेश पवारला मी विनंती करेन, जिथे हे कॅन्टीन आहे त्याच कॅन्टीनच्या अगदी पुढच्या बाजूला आपण पाहतोय की विमानाचा जो सगळ्यात मोठा आणि पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा अजून सुद्धा लटकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आणि तिथून जो काही हादरा बसला तो या संपूर्ण कॅन्टीनच्या परिसरामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, ते जखमी झाले आणि या सगळ्या परिसरामध्ये जे काही विद्यार्थी होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न NDRF आणि इतर जे काही बचाव कार्य करणारे यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। सध्या पोलीस या ठिकाणी आहेत आणि ते सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही गाद्या आहेत त्या गाद्या पाहायला मिळतात ज्या विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरामध्ये होत्या। जे विद्यार्थी इथे रोजच्या वापरासाठी या सगळ्या गाद्यांचा वापर करायचे आणि कॅन्टीनमध्ये सुद्धा त्यांचं जेवणाचं जे काही साहित्य आहे किंवा जेवणाची ताटं आहेत ती सुद्धा पाहायला मिळत आहेत। या सगळ्या परिसरामध्ये अजून सुद्धा बचाव कार्य काही भागामध्ये सुरू आहे, त्यामुळे या परिसरातल्या सगळ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। विमानाचा जो काही पोर्शन या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तो पोर्शन सुद्धा स्पष्टपणे पाहिल्यानंतर किती मोठा अपघात या इमारतींच्या परिसरामध्ये PJ मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये झाला असावा याची कल्पना आता ही सगळी दृश्य पाहून आपल्याला करता येते। कारण 242 प्रवासी क्षमता असलेलं जे विमान एअर इंडियाचं या सगळ्या परिसरामध्ये जात होतं, एअरपोर्टपासून फक्त 1.5 मिनिटाच्या अंतरावरतीच या विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर सगळे प्रवासी जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। फक्त एक प्रवासी जो सीट नंबर 11A वरती बसलेला होता तो बऱ्यापैकी सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे, त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र ज्या इमारतींच्या परिसरामध्ये विमान कोसळलं त्या इमारतींची भीषणता जी आहे, दाहकता जी आहे, भयान अपघात झाल्यानंतरची जी काही स्थिती आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या इमारतींचं नुकसान त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये झालेली जीवितहानी ही या अपघाताची किती मोठी कल्पना, किती मोठा अपघात होता त्याची कल्पना जी आहे ती आपल्याला करवून देत आहे। या सगळ्या परिसराचा आढावा आपण घेत आहोत आणि त्यानंतर इथल्या काळाकुट्ट इमारतींच्या भिंती, त्याचबरोबर जाळलेली झाडं आणि झालेले नुकसान आणि या अपघाताच्या वेळेला झालेली जीवितहानी ही स्पष्टपणे त्या अपघाताची दाहकता जी आहे ती आपल्याला दाखवून देत आहे। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, गुजरात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।